श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ। स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो। प्रत्येक महिन्याची एक पौर्णिमा तारीख असते, जी सहसा महिन्याचा शेवटचा दिवस असते। हिंदू धर्मात पौर्णिमा ही अत्यंत शुभ मानली जाते। तथापि आषाढ महिन्यातील पौर्णिमेला विशेष धार्मिक महत्त्व आहे आणि ती गुरु पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते। ती व्यास पौर्णिमा आणि वेद पौर्णिमा अशा इतर नावांनी देखील ओळखली जाते। गुरु पौर्णिमा ही गुरु आणि शिष्य यांच्यातील पवित्र नात्यांचे प्रतीक आहे। या दिवशी लोक त्यांच्या गुरुकडून मिळालेल्या ज्ञानाबद्दल आणि मार्गदर्शनाबद्दल आदर आणि कृतज्ञता व्यक्त करतात। आता यावर्षी गुरुपौर्णिमा आपण कधी साजरी करायची आहे, शुभ मुहूर्त काय आहे, तसेच गुरुपौर्णिमेच्या वेळेस आपण कोणत्या सेवा करायच्या आहे याबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे। तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राइब देखील करा। कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका। आता गुरुपौर्णिमेच्या काळात भरपूर महिला व पुरुष सेवा या करतात आणि भरपूर महिला व पुरुषांना अनुभव देखील आलेले आहे। तुम्हाला देखील असे अनुभव पाहिजे असतील तर तुम्ही देखील गुरुपौर्णिमेच्या काळामध्ये सेवा या करायच्याच आहे, कारण की या काळामध्ये दत्ततत्व हे 1000 पटीने कार्यरत असतं। त्यामुळे आपण जे काही सेवा करू तर त्या सेवेचे आपल्याला कित्येक पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं। आता गुरुपौर्णिमा ही गुरुवारी 10 जुलैला असणार आहे। पौर्णिमा तिथी 10 जुलैला पहाटे 1:36 सुरू होईल, तर पौर्णिमा दुसऱ्या दिवशी 11 जुलैला पहाटे 2:06 समाप्त होईल। आता आपल्याला गुरुपौर्णिमा ही 10 जुलैला साजरी करायची आहे। आषाढ पौर्णिमेच्या म्हणजेच गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करा आणि स्वच्छ कपडे घाला। या दिवशी पवित्र तीर्थस्थानी स्नान करणे याला खूप महत्त्व आहे आणि जर तुम्हाला अशा ठिकाणी जाणे शक्य होत नसेल तर घरीच गंगेच्या पाण्याने स्नान करा। फळे, फुले, धूप, दिवे, पाणी आणि नैवेद्य यांसारख्या सर्व आवश्यक पूजा साहित्य गोळा करा। पूजा क्षेत्रात दिवे देखील लावा। या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करण्याची देखील विशेष महत्त्व आहे। तुम्ही तुमच्या गुरूंची किंवा इष्टदेवतेची देखील पूजा करू शकता। या व्यतिरिक्त गुरुपौर्णिमेला वेदव्यासांची विशेष पूजा केली जाते। देवतेला चंदनाचा लेप लावून आणि देवी लक्ष्मीला सिंदूर अर्पण करून पूजा सुरू करा। नंतर फळे, फुले, नैवेद्य आणि इतर पूजा साहित्य देखील अर्पण करा। भगवान विष्णूंची पूजा करताना तुळशीची पाने अर्पण करा, कारण त्याशिवाय पूजा अपूर्ण मानली जाते। लक्ष्मी नारायणाच्या आरतीने पूजा संपवा। रात्री चंद्रोदयानंतर चंद्रदर्शन करा आणि पूजा करा। चंद्रासाठी अर्घ्य अर्पण करा आणि धूप आणि दिवे देखील लावा। आता या गुरुपौर्णिमेच्या काळामध्ये आपण अगदी 21 दिवसांची सेवा करू शकतो किंवा 11 दिवसांची सेवा केली तरी पण चालेल। मग आता 21 दिवसांच्या सेवेला सुरुवात ही 20 जून पासून होत आहे। 20 जूनला शुक्रवार आहे, त्या दिवसापासून तुम्ही सेवेला सुरुवात करू शकता। आता सर्वात मोठी स्वामी सेवा म्हणजे दुःखात असणाऱ्याला स्वामी समर्थ मार्ग दाखवणे, कारण त्याने एकदा स्वामी महाराजांना मानलं की त्याच्या पुढच्या संपूर्ण आयुष्याची जबाबदारी स्वामी महाराज घेतात आणि तो जेव्हा जेव्हा दुःखातून बाहेर पडतो तेव्हा त्याच्याही नकळत त्याचा आत्मा तुम्हाला आशीर्वाद देऊन जातो। त्यामुळे तुम्ही एखाद्या व्यक्तीला स्वामी सेवेचा मार्ग दाखवू शकता। मग एखाद्या व्यक्तीला स्वामी चरित्र सारामृत पठण करायचं असेल तर तुम्ही अगदी त्या व्यक्तीला पुस्तक घेऊन देऊ शकता किंवा अगदी गुरुचरित्र पारायण हा ग्रंथ जरी तुम्ही एखाद्या महिलेला, एखाद्या पुरुषाला भेट म्हणून दिला तरी पण चालेल, पण तो ग्रंथ त्या व्यक्तीने वाचला पाहिजे। अशाच व्यक्तीला आपण तो ग्रंथ भेट म्हणून द्यायचा आहे की ज्यामुळे आपल्याला देखील त्याचे पुण्यफळ हे प्राप्त होत असते व त्याचा आत्मा त्याच्या नकळतही तुम्हाला आशीर्वाद देऊन जात असतो। त्यानंतर आता या काळामध्ये आपल्याला काही सेवा करायच्या आहे, पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपला विश्वास हा पाहिजे, तसेच आपल्या मनामध्ये सकारात्मकता देखील पाहिजे। कधी कधी आयुष्यामध्ये खूप दुःख, यातना सहन कराव्या लागतात। असं वाटतं की खरंच देव आहे का, इथपर्यंत शंका येतात, पण खरं तर हीच वेळ आपल्या परीक्षेची असते। विश्वास ठेवा, इथूनच स्वामी लीला सुरू होते, इथूनच खेळ सुरू होतो। फक्त विश्वास तुटू देऊ नका। आई बाळाला हवेत भिरकावते, काही क्षण ते हवेतही असतं पण ते हसत असतं, कारण त्याचा विश्वास असतो कोणी आहे जे आपल्याला पडू देणार नाही। तोच विश्वास तुमचा स्वामीवर हवा। कधी कधी वाटतं हे कसं होईल, हे शक्य आहे का, पण लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या बुद्धीच्या कुवतीवर शक्य आणि अशक्य ठरवता, पण स्वामींना या जगात अशक्य असे काहीच नाही। स्वामी तेच देतात जे तुमच्यासाठी योग्य आहे, फक्त तुमचा त्यांच्यावरती विश्वास
हा अतूट असला पाहिजे. कधी कधी आपल्याला वाटतं की मी एखादी इच्छा मनोकामना स्वामी महाराजांकडे, दत्त महाराजांकडे मागितली. आपण कितीही पारायण केले किंवा कितीही काही सेवा केल्या तरी पण आपली इच्छा पूर्ण होत नसली तर आपण अगदी स्वामी महाराजांसमोर रडतो, त्यांच्यासोबत भांडतो देखील. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आई नेहमी आपल्यासाठी जे योग्य आहे तेच देत असते. तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी हट्ट करत असाल आणि ती गोष्ट पुढे जाऊन तुमच्यासाठी योग्य नसेल तर स्वामी महाराज ती गोष्ट तुम्हाला कधीही देणार नाही. त्यामुळे अगदी मनामध्ये संकोच न बाळगता आपण फक्त सेवा करत राहा. तुमची कोणतीही इच्छा असो, मग ती तुमच्यासाठी योग्य असेल तर ती स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करतील. आता या काळामध्ये आपण काही सेवा करायची आहे. तर पहिली सेवा आहे ती म्हणजे स्वामी चरित्र सारामृतचे पठण. आता अगदी तुम्ही 21 दिवस स्वामी चरित्र सारामृतचं पारायण करू शकता. अगदी रोज एकदा स्वामी चरित्र सारामृत पठण केलं तरी पण चालेल. अशा पद्धतीने तुमचे 21 पारायण देखील होतील. आणि ज्यांना ही सेवा करणे शक्य होत नसेल, अगदी रोज स्वामी चरित्र सारामृत पठण करणे शक्य होत नसेल तर अगदी तुम्ही रोज 3 अध्याय पठण केले तरी पण चालेल. आता हे 3 अध्याय भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान काळासाठी असतात. यामुळे आपण हे अध्याय आवर्जून पठण करायचेच आहे. तसेच भरपूर महिला पुरुषांना गुरुचरित्र पारायण देखील करायचं असेल तर तुम्ही गुरुचरित्र पारायण देखील पठण करू शकता. अगदी ज्यांना मासिक धर्म माहीत असेल की या तारखेला येतोय तर तुम्ही अगदी अगोदरच गुरुचरित्र पारायणाला सुरुवात केली तरी पण चालेल. आता स्वामी चरित्र सारामृत पठण करण्याच्या अगोदर आपण फक्त एक नवस बोलायचं आहे किंवा अगदी नवस बोलणे शक्य नसेल तर तुम्ही तशीही सेवेला सुरुवात केली तरी पण चालेल. एक नारळ घ्यायचा आहे, खडी साखर घ्यायची आहे आणि स्वामी महाराजांच्या मंदिरामध्ये किंवा केंद्रामध्ये जायचं आहे आणि तिथे आपण म्हणायचं आहे की मी 21 दिवसांची सेवा करणार आहे किंवा मी 11 दिवसांची सेवा करणार आहे. तसेच तुम्ही ही सेवा माझ्याकडून पूर्ण करून घ्या. तुमचं नाव सांगायचं आहे, तुमचं गोत्र सांगायचं आहे. तुम्ही ही सेवा माझ्याकडून निर्विघ्नपणे पार पाडून घ्या असे म्हणायचं आहे. त्यानंतर तुमची इच्छा मनोकामना देखील आपण तिथे व्यक्त करायची आहे. अगदी डोळे बंद करून मनापासून आणि तळमळीने आपली इच्छा तिथे व्यक्त करा आणि ते नारळ आणि खडीसाखर आपण जवळपास असणाऱ्या स्वामी महाराजांच्या मंदिरात किंवा केंद्रात किंवा दत्त महाराजांच्या मंदिरात ठेवून यायचं आहे. तिथे जाणे जरी शक्य नसेल तर घरीच अगदी स्वामी महाराजांचा फोटो असेल तिथे ठेवलं तरी पण चालेल. नंतर जेव्हा पण तुम्ही मंदिरात जाल तर तेव्हा आपण तिथे हे ठेवून यायचं आहे. आता हे कधी करायचं आहे तर अगदी तुम्ही 20 तारखेला केलं तरी पण चालेल. आता यानंतर आपण आणखीन काही सेवा करायची आहे तर तुम्ही तारक मंत्राची सेवा देखील करू शकता. मग रोज 11 वेळा तारक मंत्र पठण करायचं आहे. आता तारक मंत्र म्हणण्यासाठी जास्त काहीही वेळ लागत नाही, हे तुम्हा सर्वांनाच माहीत आहे. एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे. देवघरामध्ये सर्वात प्रथम एक दिवा लावायचा आहे. 3 अगरबत्ती प्रज्वलित करायची आहे. तसेच आता या तांब्यावरती आपण आपला उजवा हात ठेवायचा आहे. तारक मंत्र 11 वेळा पठण करायचं आहे. आता तारक मंत्र म्हणून झाल्यानंतर हे पाणी आपण ग्रहण करायचं आहे. आपल्या घरातील सर्व व्यक्तींना ग्रहण करायला द्यायचं आहे. थोडंसं पाणी घरामध्ये देखील शिंपडायचं आहे. बेडरूममध्ये, हॉलमध्ये, किचनमध्ये हे पाणी शिंपडावं. यामुळे घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे तर ती नकारात्मकता दूर होण्यास मदत होत असते. फक्त मनापासून आणि श्रद्धेने ही सेवा करा. बघा तुम्हाला त्याचा रिझल्ट हा नक्कीच बघायला मिळेल. आता त्यानंतरची तिसरी सेवा आहे तर ती म्हणजे नामस्मरण. तुम्ही ज्या पण देवताला मानता, मग कोणतंही दैवत असो तर त्या देवतेचं आपण 21 दिवस नामस्मरण करायचं आहे. रोज 11 माळी जप करू शकता किंवा रोज 1 माळी जप केला तरी पण चालेल. श्री स्वामी समर्थ फक्त एवढाच मंत्र रोज घरातील सर्वांनी जपल्यास जसजसा जप वाढत जातो तसतशी परिस्थिती सुधारत जाते व 6 लाख झाल्यावर या जपाची प्रचिती येऊ लागते. या जपाने पैशांचे मार्ग तर मिळतातच, परंतु मुख्य म्हणजे संततीविषयीची चिंता मिटते व मुलांमध्ये सुधारणा दिसू लागते. इतकेच नव्हे तर पुढील घडणाऱ्या घटनांची आगाऊ सूचना मिळत राहते. सज्जनांचा सहवास घडतो. धार्मिक ग्रंथाचे वाचन घडत राहते. चेहऱ्यावर एक दैवी तेज दिसून येते. असा हा सहज सुलभ जप आपण सर्वांनी करावा अशी माझी प्रत्येकास नम्र विनंती आहे. अगदी तुम्ही कधीही हा मंत्र जप नक्की करू शकता. फक्त दुपारी 12 ते 12:30ची जी वेळ आहे तर ती दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते. तर या काळामध्ये आपल्याला या सेवा करायच्या नाही आणि मग नंतर तुम्ही दिवसभरामध्ये कधीही या सेवा केल्या तरी पण चालेल. अगदी आपली इच्छित मनोकामना बोला किंवा नका बोलू तरी पण तुमची इच्छा स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करतील, कारण की त्यांना माहीत आहे की तुमच्यासाठी काय योग्य आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.